बारामती पोटनिवडणुकीवरून सपकाळांनी दिल्लीमध्ये खरगेंसोबत चर्चा केलेली आहे। चेन्नीथला आणि सपकाळांची दिल्लीमध्ये हायकमांडशी चर्चा। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे 3 तास उरलेले आहेत। आकाश मोरे हे काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेतला जावा यासाठी सातत्याने राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, बारामती पोटनिवडणुकी संदर्भात आता सपकाळ आणि चेन्नीथलांची हायकमांडशी चर्चा। नक्कीच बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या संदर्भात आणि आज शेवटचा दिवस देखील दुपारी 3 वाजेपर्यंत या सगळ्या संदर्भातला वेळ आहे आणि त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना महायुतीतल्या अनेक नेत्यांचा फोन येत असताना पाहायला मिळतो आणि काँग्रेसने हा उमेदवारी अर्ज बारामती विधानसभा पोटनिवडणूक माघारी घेण्याच्या संदर्भात त्यांना विनंत्या ज्या आहेत त्या महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं होताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या संदर्भात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते काँग्रेसच्या हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी असलेले रमेश चेन्नीथला आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर फोनद्वारे हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते आता या सगळ्या संदर्भात संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। ठीक, अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घ्यायचे तर बारामती पोटनिवडणुकी संदर्भात सपकाळ आणि चेन्नीथलांशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे।